कुर्ल्यातील किलिंग बसच्या घटनेनं मुंबई हादरली आहे। सोमवारी रात्रीच्या सुमारास कुर्ल्यातील LBS रोडवर इलेक्ट्रिक बसनं रस्त्यावरील वाहनांना जोरदार धडक दिली। अपघाताची घटना इतकी थरारक होती की बसनं 20हून अधिक वाहनांना धडक दिली। रस्त्यावरील काही जण बस खाली चिरडले गेले आणि याच अपघाताची दोन दृश्य तुम्ही स्क्रीनवर पाहतायत। पहिल्या दृश्यात बस वाहनांना धडक देते आणि रस्त्यावरील पादचाऱ्यांना चिरडत निघाली, तर दुसऱ्या दृश्यांमध्ये बसचं इनसाइड व्हिडिओमध्ये बसचा अपघात झाल्यानंतर बसमधील प्रवासी अक्षरशः जीव मुठीत घेऊन जीव वाचवताना सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत। ही दृश्य आपण पाहू शकतोय। बसच्या आतली ही दृश्य आहेत, ज्यावेळी या बसनं इतर गाड्यांना आणि इतर नागरिकांना पादचाऱ्यांना धडक दिली, त्यावेळी बसमधले जे काही प्रवासी होते ते आपला जीव वाचवण्यासाठी कशा प्रकारे कसरत करत होते हे या दृश्यांमधून पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। गेल्या 5 वर्षात बेस्ट बस डबघाईला आलेली आहे। जवळपास 160 बस स्क्रॅपमध्ये गेल्यात, तर फक्त 37 नवीन बसची खरेदी करण्यात आली आहे, तर 2160 जुन्या बस भंगारात काढल्यात। एसटी अपघातामुळे प्रवासी जखमी होण्याच्या घटना घडत आहेत। दरम्यान परिवहन महामंडळाच्या एसटी अपघातात कुणाचा मृत्यू झाला तर 10 लाखांपर्यंत भरपाई मिळते आणि जखमींना गंभीर जखमी तसंच किरकोळ जखमी असल्यास त्यांना नियमानुसार नुकसान भरपाई दिली जाते। दहिसर ते मीरा रोड मेट्रो 9 मार्गिकेतील कारशेड उत्तन येथील डोंगरीमध्ये बांधण्यात येणार आहे। लवकरच या कारशेडचं काम सुरू करण्यात येणार आहे। कारशेडसाठी 59 हेक्टर जागा MMRDAनं ताब्यात घेतली आहे।